जय शिवराय मित्रांनो, श्री क्षेत्र तुळजापूर दर्शनानंतर आता आपण आलेलो आहोत जेजुरीमध्ये श्री मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी। तुळजापूरपासून जेजूरगड हा साधारण 200 ते 250 किलोमीटरच्या दुरीवर आहे आणि तिथून आपण डायरेक्ट पे अँड पार्किंग्समध्ये आलेलो आहोत। इकडे वाहनतळ आपल्याला उपलब्ध आहेत सर्व भाविकांसाठी आणि वाहनतळापासून प्रॉपर 5 मिनिटाच्या अंतरावरच लगेच जेजूरगडाची नवीन गडाची पायरी स्टार्ट होते। आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत नवीन आणि जुना असे दोन्ही गड। जेजूरगडावरती अजून काय काय गोष्टी आहेत त्या आपण पुढील भागात बघूया। जेजूरगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच आपल्याला विविध पूजा भंडार आणि पूजेच्या सामानांची दुकानं भेटतात। इथून आपण वेगवेगळ्या शॉपिंग्स आणि देवासाठी पूजेचं साहित्य देखील खरेदी करू शकता। मंदिराच्या पायथ्याशीच आपल्याला भव्य श्री गणेश मंदिर दिसतं आणि यामध्ये गणपती बाप्पाची सुंदर अशी सुरेख अशी मूर्ती आहे। इथून बाप्पाचं दर्शन करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया। मल्हारी मार्तंडाचा अवतार हा शंभू महादेवाचा अवतार मानला जातो आणि त्यांचं वाहन असलेला भव्य शिवकालीन नंदी स्वरूपी ते मूर्ती आहे। अतिशय सुरेख अशी मूर्ती आहे। त्याचं दर्शन करून आपण पुढे जाऊया। येळकोट येळकोट, जय मल्हार। श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचं मुख्य प्रवेशद्वार इथे आहे आणि इथून प्रथम पायरीला नमस्कार करून सर्व भक्तगण वरती दर्शन करण्यासाठी सुरुवात करतात। सुमारे 50 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला सुंदरशा मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती दिसते। गणपती बाप्पाची मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे। बाजूला आपल्याला वीर मुद्रेमध्ये भगवान हनुमंताची मूर्ती देखील पाहण्यास मिळते। सुमारे 100 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला थोडा स्टीप पायऱ्यांचा पोर्शन इथे येतो, ज्यामध्ये भाविकांना थोडं सावकाश चालायची गरज आहे। पायऱ्या थोड्याशा उंच आहेत। अबालवृद्ध आपलं वय विसरून आपल्या श्रद्धेप्रमाणे आपल्या शरीराच्या शक्तीप्रमाणे इथे येतात आणि देवासमोर आपलं गाऱ्हाणं मांडतात। समोर आपल्याला दिसतं संपूर्ण जेजुरी गाव आणि परिसर। संपूर्ण पायरी मार्गावरती आपल्याला दीपस्तंभ आणि जुन्या पायऱ्या यांच्या दोन्ही बाजूला पूजेची दुकानं, प्रसादाची दुकानं आणि थंड पेयांची दुकानं देखील पाहायला मिळतात, जेणेकरून भाविकांची इकडे व्यवस्थित सोय होते वरती चढत असताना। जुन्या गणपती बाप्पांच्या आखीवानी सुरेख अशा मूर्ती पायवाटेवरती आपल्याला दर्शनासाठी पाहायला मिळतात आणि मुख्य प्रवेशद्वाराप्रमाणेच असे 4 छोटे प्रवेशद्वार आहेत, ज्यातून पायरी मार्ग येऊन आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराकडे जाता येतं। नवीन गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आपल्याला सुरेख नंदी पाहायला मिळतो। इथे आपण हळदीमध्ये भंडाऱ्यामध्ये लिप्त असलेला खोबरा ठेवून वरती पायऱ्या चढवायची सुरुवात करायची असते। हे आहे आपलं मुख्य प्रवेशद्वार नवीन गडाच्या मंदिराचं। येळकोट येळकोट, जय मल्हार। नवीन गडाचं प्रवेशद्वार हे अतिशय भव्य आहे आणि सुंदर आणि सुरेख अशा दगडी बांधकामामध्ये याची निर्मिती केली गेलेली आहे। द्वाराच्या पहिल्या पायरीपाशीच आपल्याला सुंदर आकारातले दगडी सिंह प्रकृती पाहायला मिळते। दोन्ही बाजूला 2 सुंदर सुरेख असे सिंह आहेत आणि मेन पायरीजवळ कीर्तिमुख आहे। प्रवेशद्वाराच्या मुख्य दरवाजापाशी आपल्याला लाकडी बांधकामातील सुरेख असे 2 भव्य द्वार पाहायला मिळतात। मुख्य प्रवेशद्वारानंतर ताबडतोब आपल्याला दर्शन होतं हे मंदिर कळसाचं। श्री मल्हारी मार्तंड देवस्थान जेजुरी इथलं हे मंदिर पेशवेकालीन बांधकामामध्ये अतिशय सुंदर दिसतं। समोर भव्य दिव्य अशा 4 नंदादीप माळ आहेत। चंपाषष्ठीच्या वेळेला या 4ही माळा अतिशय सुंदररित्या दिव्यांनी प्रज्वलित केल्या जातात।
नंदादीप जवळ आपण 10 रुपयामध्ये तेलाची वात घेऊन इथे प्रज्वलित असलेला नंदादीप अखंड ज्योतीमध्ये आपण वाहू शकता। हा श्रद्धेचा भाग आहे। देवासमोर आपण दर्शनाजवळ आल्यानंतर देवाजवळ आपल्या नावाचा आपण दिवा इथे लावू शकतो। मंदिराच्या मुख्य प्रांगणासमोरच आपल्याला नंदीकेश्वराची मूर्ती पाहायला मिळते। अतिशय सुंदर आणि सुरेख अशी दगडी बांधकामातली ही मूर्ती आहे। इथे नमस्कार करून दीपमाळ प्रज्वलित करून सर्व भाविक भक्तजन श्री मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी पुढे सरसावतात। मल्हारी मार्तंड नवीन गडाच्या प्रवेशद्वारापाशी असलेली ही प्रतिकृती संपूर्ण मोठ्या कुर्माची अर्थात कासवाची आहे। जसं प्रत्येक नंदीच्या समोर एक कासव असतो मंदिरात दर्शन करण्याच्या आधी, तशीच ही संपूर्ण पंचधातूने बनलेली कासवाची प्रतिमा आहे। आणि याच्यावरती सर्वजण भाविक भक्तजण नमस्कार करून याला ओलांडून देवाच्या दर्शनासाठी पुढे सरसावतात। ह्या कुर्माची अजून एक प्रतिकृती आणि याचं एक महत्त्व म्हणजे आपली पंढरपूरला जाणारी संत तुकोबारायांची संत ज्ञानेश्वरांची पालखी ही जेव्हा जेजुरीमध्ये येते तेव्हा इथेच वास्तव्यासाठी असते आणि इथून त्याचा पुढे मुक्काम पंढरपूरसाठी रवाना होतो। मल्हारी मार्तंड जेजुरी संस्थानातर्फे भाविकांच्या दर्शनासाठी रांगेची उत्तम सोय इथे केलेली आहे। अतिशय सुव्यवस्थितमध्ये कंडिशन्समध्ये इथे भक्तांच्या दर्शनासाठी रांगेची सोय करण्यात आलेली आहे। मंदिराचं बांधकाम हे दगडी स्वरूपातलं असून कळसावरती अतिशय सुंदर सुरेख अशा मूर्त्यांचं बांधकाम केलेलं आहे आणि प्राचीन शिल्पामध्ये अतिशय उठून दिसतं। असं म्हणतात की जुन्या गडावरून देव जे आहेत ते भक्तांच्या सोयीसाठी नवीन गडावरती आणले होते आणि तेव्हापासून नवीन गडावरती देवाच्या दर्शनाची मान्यता आहे। यानंतर आपण जुन्या गडावर देखील जाणार आहोत। तिकडचं जुनं मंदिर, जुना गड आणि तिकडचा काही परिसर देखील आपण पुढे एक्सप्लोअर करणार आहोत। कळसावर केलेली सुंदर नक्षीकाम आणि मूर्तिकाम आपण इथे जवळून पाहू शकता। नुसतंच लग्न झालेले नवविवाहित जोडे इथे येऊन श्री मल्हारी मार्तंडाचं दर्शन करतात आणि आपल्या सुखी जीवनासाठी मनोकामना करतात। हे आहे आपलं मल्हारी मार्तंडाचं मुख्य द्वार, जिथून आपल्याला गाभाऱ्यात प्रवेश भेटतो आणि समोर आपण पाहू शकता मल्हारी मार्तंडाची सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती। मंदिराच्या मागेच पंचलिंग केदारेश्वराची मूर्ती आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 5 शिवलिंग पाहायला भेटतात। अतिशय सुंदर आणि सुरेख अशी ही मूर्ती आहे। येळकोट जय मल्हार। मल्हारी मार्तंडांचं मूर्तीचं संपूर्ण दर्शन आपल्याला झालेलं आहे। अतिशय छान असं दर्शन झालेलं आहे। कळसाचं दर्शन आपण आता सध्या करत आहोत। मंदिर परिसर हा संपूर्ण भंडाऱ्याने सोनेरी झाल्याचा भास होतो आणि मंदिराची डिझाईन नक्षीकाम हे खूपच सुंदर आहे। प्राचीन आख्यायिकेनुसार मणी आणि मल्ल या दत्त्यांचा संहार करण्यासाठी मल्हारी मार्तंडाने ह्या भूतलावरती अवतार घेतला होता आणि त्यानंतर भक्तगणांच्या कल्याणासाठी आणि दुर्जनांच्या संहारासाठी मल्हारी मार्तंड जेजुरीमध्ये स्थानपन्न झालेले आहेत। तेव्हापासून इथे मल्हारी मार्तंडाची पूजा केली जाते आणि अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून मल्हारी मार्तंड जेजुरी देवस्थान हे पूजलं जातं। प्रत्येक वर्षी चंपाषष्ठीमध्ये इथे भव्य दिव्य असा महोत्सव भरला जातो आणि खंडेरायांची तलवार इथे, ज्याला खड्ग म्हटलं जातं, ते इथे पूजलं जातं, त्याची पूजा केली जाते। त्याचा देखील एक छानसा महोत्सव असतो। पंचक्रोशीतली सर्व युवा पिढी येऊन ती तलवार, ते खड्ग उचलण्याचा प्रयत्न करते आणि तो महोत्सव पार पाडला जातो। अतिशय सुंदर असा हा मंदिर परिसर आहे।
मंदिर आवारात विविध देवी देवतांच्या मूर्त्या तर आहेतच, त्याच मागे मल्हारी मार्तंडाच्या मंदिराच्या मागे आई भवानीचं छोटंसं मंदिर देखील आहे आणि त्यामागेच पंचशिवलिंग आहे मंदिर परिसरात वाटसरूंना भाविकांना बसण्यासाठी आराम करण्यासाठी जागा उपलब्ध आहेत. पिण्याच्या पाण्याच्या सोय आणि स्वच्छतागृह देखील उपलब्ध आहेत. समोर आपल्याला पाहायला मिळते ही खंडेरायांची पालखी आहे. जेव्हा उत्सव भरवला जातो तेव्हा या पालखी सजवली जाते आणि संपूर्ण गडामध्ये ही पालखी फिरवली जाते. देव या पालखीमध्ये बसतात. संपूर्ण गावात त्यांचं दर्शन केलं जातं. पालखी मिरवणूक केली जाते आणि नंतर देव संपूर्ण गाव प्रदक्षिणा करून मंदिरामध्ये पुन्हा स्थानपन्न होतात. मंदिर परिसर हा उंच टेकडीवर असल्याकारणाने इथून आपण संपूर्ण आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेऊ शकतो. आपण आता पाहत आहात संपूर्ण जेजूरगड आणि इतरत्र परिसर. नवीन गड उतार होत असताना आपल्याला डाव्या बाजूला एक पायरीचा मार्ग येतो. तिथून हे आपल्याला सुंदर शिवकालीन असं एक चित्र पाहायला भेटतं. अतिशय सुंदर आणि सुरेख अशा या मूर्त्या इथे कोरलेल्या आहेत. यामध्ये दाखवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी महाराज म्हणजे त्यांचे वडील यांची जी सर्वप्रथम मुघल काळामध्ये जी भेट झाली होती इसवी सन 16व्या शतकामधली. तर त्यावेळेला मुघल कारकीर्द आणि छत्रपती शिवाजी महाराज हे परस्पर विरोधी होते आणि शहाजी महाराज हे मुघल कारकीर्दीमध्ये काम करत होते. तर पितापुत्रांची भेट कुठे व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेजूरगडाचा पायथा जवळ करण्यास सांगितलं होतं शहाजी महाराजांना. त्याचा हा प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे आणि ह्या मूर्तीपासूनच मेन प्रवेशद्वाराजवळ 2.5 पायरी म्हणून एक ठिकाण आहे. तेवढ्या डिस्टन्सवरतीच ह्या दोघांची म्हणजे आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांचे वडील शहाजी महाराजांची जिथे भेट झालेली ते ठिकाण आहे. गड उतार होत असताना लेफ्ट हँड साईडच्या ज्या पायऱ्या आहेत तिथूनच आपल्याला जवळ लागतं हे श्री बाणाई मंदिर. हे हाफ डिस्टन्सवरती आहेत पायऱ्या डिसेंड करत असताना. आणि खंडेरायांची सेकंड वाईफ बाणाई देवी जी पार्वती अवतारामध्ये त्यांची सखी होती आणि पार्वती मातेच्या आग्रहास्तव शिवशंकराने त्यांना वचन दिलं होतं की कलियुगामध्ये मी तुझ्यासोबत विवाह करेन. तर असं या बाणाबाईचं मंदिर इथे बांधलेलं आहे. बाणाई मंदिरासमोरच काही खंडित पावलेल्या मूर्ती आणि काही शिल्प जे पुरातत्व विभागाला भेटलेले आहेत ते समोरासमोर ठेवलेले आहेत. मुघल आणि परकीय आक्रमणांपासून ह्या मूर्त्यांना खूप जास्त डॅमेज झालं होतं. आपल्या संस्कृतीलाही याचा फटका बसला होता. यावरून आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवतं की ती लढाई धर्माचीच होती. आणि अशा प्रकारे आपलं श्री मार्तंड देवस्थान जेजुरी मल्हारी मार्तंडाचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय. येळकोट येळकोट. जय मल्हार.